राधे राधे. दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज नरक चतुर्दशी. सगळ्यांना मस्त म्हणून मुलांना, सुनेला, नातीला तेल बिल लावलं, मस्त ओवाळलं त्यांना आणि खूप छान गेला आजचा दिवस. काही जण आज संध्याकाळ ते उद्या आजचे 2 दिवस लक्ष्मीपूजनाचे म्हणत आहेत. पण म्हणजे हे गुरुजी म्हणा किंवा हे जे ज्योतिषकार आहेत ते सगळ्यांनी उद्याचा दिवस चांगला आहे असं म्हटल्यामुळे आम्ही पण ठरवलं की लक्ष्मीपूजन उद्याच करावं. लक्ष्मीपूजन अत्यंत म्हणजे हे आत्ताचं वातावरण पण फार सुंदरच आहे, पण लक्ष्मीपूजनाला सुद्धा एक वेगळंच छान महत्त्व असतं. एक तर लक्ष्मी संध्याकाळच्या वेळी पूजा करतो आणि त्यावेळेला आपलं घर दिवाळीच्या निमित्ताने स्वच्छच असतं, पण प्रसन्न असणं फार महत्त्वाचं आहे. वादविवाद किंवा हे वेदावे किंवा कुठलीही अशी गोष्ट त्या दिवशी म्हणजे या पूर्ण दिवाळी आधी कधीच करू नये. पण घर म्हटल्यावर भांड्याला भांडं लागतंच. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर घर अत्यंत पवित्र घर ठेवायचं. घराच्या बाहेर चपला वगैरे ठेवू नये. तुम्ही जर लक्ष्मीचं हे काढणार असाल तर त्याच्या आजूबाजूला चपला वगैरे ठेवू नका. लक्ष्मीला येण्यासाठी तो रस्ता अगदी व्यवस्थित ठेवायचा. मनोभावे पूजा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जे काही तुमच्याकडे आहे ते अतिशय भाव तिथे देवाला फक्त तेवढंच पाहिजे की तुम्ही मनापासून आणि अशी लक्ष्मीची पूजा करा की तुमच्या प्रेमात, तुमच्या भावनेत ती अडकली पाहिजे आणि तुमच्याच घरी राहिली पाहिजे. असं जेव्हा मी वाचलं तेव्हा मला पण फार खूप भारी वाटलं, छान वाटलं. तर आपण सगळे उद्या अशीच पूजा करूया, इतकी छान करूया की लक्ष्मी आपल्याकडेच राहिली पाहिजे. आणि मुख्य दिवाळीचा उद्देशच असा आहे की अंधारातून प्रकाशाकडे सगळीकडे रोषणाई असते. दिवे असे छान वेगवेगळे आकाशकंदील दिसतात, त्यामुळे तसं पण मन प्रसन्न असतं आपलं. आणि अगदी पूर्वीच्या काळी ना म्हणजे अश्विन पौर्णिमेपासून ते अगदी कार्तिक पौर्णिमेपर्यंतची 1 महिना म्हणजे जवळजवळ अशी दिवाळी पूर्वी, फार पूर्वी अशी साजरी व्हायची. तर म्हणजे अश्विन पौर्णिमेचा पूर्णचंद्र, मग अमावस्या आणि कार्तिक पौर्णिमेचा पूर्णचंद्र म्हणजे माणसाच्या जगण्यातले सगळे पैलू 360 डिग्रीचे पैलू जे असतात. म्हणजे कधी आनंद असतं, कधी दुःख असतं, कधी उदास असतं, कधी त्रासलेलं असतं. हे जे वेगवेगळे भावनांचे पैलू आहेत ते आपल्याला ह्या एक सगळ्या महिन्यात चंद्राच्या कलेच्या उतरण्याने आणि चढण्याने दिसतात. म्हणजे पहिला पौर्णिमेचा चंद्र तो पुढचा पौर्णिमेचा चंद्र, असे माणसाचे पण पैलू असे कमी जास्त होत असतात. त्यामुळे पूर्वी 1 महिना दिवाळी असायची आणि आता 4-5 दिवस आहे. त्यातनं ना आपण ते अभ्यंग स्नान म्हणतो ना, त्याच्यावरनं एक मी वाचलं आणि ऐकलं, ते मी तुम्हाला सांगते की आंघोळ हा शब्द ना खरं बरोबर नाही. आता आमच्या सगळ्यांच्या तोंडात आहे, माझ्या तोंडात पण आहे. आपण पटकन आंघोळ असं म्हणतो, पण आंघोळ ही चुकीच्या ह्याच्यासाठी वापरली जाते. जेव्हा कुणाचा मृत्यू होतो, आपण तिकडे जातो, ते माणूस येतो, तेव्हा आपण जी आंघोळ, त्याला आंघोळ म्हणतात. एरवी शक्यतो म्हणजे ते जे गुरुजी कोण होते त्यांनी सांगितलं स्नान म्हणत जा, कशाला आंघोळ म्हणता. कारण म्हणूनच आपण आजच्या दिवशी जे करतो ते अभ्यंग स्नान असतं, आंघोळ म्हणतच नाही त्याला. प्रयत्न मी पण करणार आहे, आपण सगळे करूया, बघूया स्नान म्हणायचा. पण तोंडात इतकं आंघोळ बसलं आहे. तर नवीन नवीन अर्थ, नवीन नवीन शब्द जेव्हा आपल्याला कळतात, आपल्याला पण खूप छान वाटतं की आपण प्रयत्न करायला काय हरकत नाही. कुठलं काही चांगलं जर कोणी सांगितलं तर नक्की आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. असं त्याप्रमाणे त्या एका ताईंनी ती लक्ष्मी मंत्र सांगितला आहे त्या उद्याच्या दिवशी म्हणायला, ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः. तर इतर जे काय आपण लक्ष्मीचं म्हणतो त्याच्याबरोबर हा एक मंत्र म्हणायला पाहिजे आपण, असं मला वाटतं. म्हणजे मी तरी म्हणणार आहे. छान आहे मंत्र. एखादा मंत्र एक्स्ट्रा म्हटलं तर आणखीन छान वाटतं आपल्याला. ॲज इट इज
हे जे 4-5 दिवस आहेत ते अतिशय पवित्र आहेत, सुंदर आहेत, मनाला उत्साह देणारे आहेत, आणखीन ऊर्जा देणारे आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना परत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. राधे राधे.